अभद्रनाथ गावाच्या जवळच असणाऱ्या स्मशानात गेला. त्या स्त्रीच्या चेहऱ्याची प्रतिमा मनामध्ये निर्माण करून त्याने वशीकरण मंत्र म्हणायला सुरुवात केली. अंधारातून एक स्त्री यांत्रिकपणे स्मशानाकडे चालत येत होती. ती स्त्री जसजशी स्मशानाजवळ येऊ लागली तसे अभद्रनाथाच्या क्रूर चेहऱ्यावर हसू उमटले. ती स्त्री स्मशानात येऊन यंत्रवत अभद्रनाथाच्या समोर येऊन बसली. अभद्रनाथ ढगांच्या गडगडाटासारखा क्रूरपणे मोठ्याने हसला. त्याचा हेतू साध्य होणार होता. वश करून त्या स्त्रीला तो गडावर देखील बोलवू शकत होता. परंतु तिला गडाकडे येताना कोणी पाहिले असते तर त्या स्त्रीला गडावर येऊ दिले नसते. शिवाय तिच्यावर काळी जादू झाली आहे हे लक्षात येऊन तिची सुरक्षितता केली असती. अनेक महिने फिरल्यावर खूप प्रयत्नाने अभद्रनाथाला त्याचा महाअघोरी होण्यासाठीचा मार्ग सापडला होता. त्यामुळे त्याला ही संधी सोडायची नव्हती. स्मशानाकडे येणाऱ्या मार्गावरून रात्रीच्या वेळी कोणी ये जा करत नाही हे पाहूनच त्याने स्मशान निवडले आणि त्या स्त्रीला वश करून स्मशानात बोलावले. अभद्रनाथाने हातात धारधार तीक्ष्ण काचेचा तुकडा घेतला. तोंडात वशीकरण मंत्र उलट पुटपुटत अतिशय क्रूरपणे पाहत तो त्या स्त्रीसमोर उभा राहिला. तो जसजसे मंत्र पुटपुटू लागला तसतसा त्या स्त्रीवरील वशीकरणाचा प्रभाव कमी होऊ लागला. ती स्त्री पूर्ण शुद्धीत आली. हातात धारधार तीक्ष्ण काच घेऊन क्रूरपणे उभा राहिलेल्या अभद्रनाथाला समोर पाहून ती घाबरून जागेवरून उठून उभी राहिली. ती स्त्री उठता क्षणीच अभद्रनाथाने अतिशय वेगाने हातातील तीक्ष्ण काच तिच्या पोटात खुपसली. तितक्याच वेगाने बाहेर काढली. त्याने पुन्हा पुन्हा तिच्या पोटात वार केले. मरताना त्या स्त्रीच्या डोळ्यासमोर तिच्या लहान बाळाचा चेहरा तरळू लागला. तिचे मन बाळाकडे धाव घेऊ लागले. त्या लहानग्याच्या आठवणीत काळजीतच तिने प्राण सोडला. मेल्यानंतर तिचा अतृप्त आत्मा बाळासाठी तिच्या घराभोवती भटकत राहणार यात किंचितही शंका नव्हती. अभद्रनाथाला त्याची सफलता दिसत होती. त्याने त्या स्त्रीचा मृतदेह खांद्यावर टाकला आणि झपाझप पावले टाकत गडाच्या दिशेने निघाला. इकडे त्या स्त्रीचे लहान बाळ झोपेतून जागे होऊन रडू लागले. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून तिचा पती आणि घरातील सर्व लोक जागे झाले. बाळाची आई घरात कुठेच दिसली नाही. एवढ्या रात्रीची ती कुठे गेली म्हणून सर्व लोक तिचा शोध घेऊ लागले. खूप शोध घेऊन देखील ती सापडली नाही. हताश झालेला नवरा डोक्याला हात लावून घराच्या बाहेरच बसला. आप्पा आप्पा, अरे चल, तिकडे चल लवकर. तो जादूटोणा करणारा त्यानं कुणाला तरी खांद्यावर घेतलंय. मसनातनं बाहेर येताना दिसला मला. खांद्यावर ती बाय वहिनीसारखीच वाटत होती. त्या स्त्रीच्या पतीच्या भावाने धापा टाकत आपल्या भावाला सांगितले. अरे त्याच्या शिवी हसडत हातात कुऱ्हाड घेऊन तावातावाने दात ओठ खात त्या स्त्रीचा पती स्मशानाच्या दिशेला गेला. अभद्रनाथ स्मशानातून बाहेर पडून दुसऱ्या मार्गाने गडावर निघाला. गावातून गेलो तर लोकांना समजेल. तो लोकांना नियंत्रणात आणू शकत होता. परंतु त्याला वेळ घालवायचा नव्हता. त्यामुळे त्याने गडावर जाण्याचा दुसरा मार्ग निवडला. इकडे त्या स्त्रीच्या पतीबरोबर काही जाणती माणसे सुद्धा होती. सर्वांनी हातात कुऱ्हाडी घेतल्या होत्या. स्मशानाच्या दुसऱ्या बाजूने कोणीतरी झपाझप पावले टाकत चालत असलेले त्या लोकांना दिसले. अंगकाठी आणि वाढलेले अस्ताव्यस्त केस यावरून तो अभद्रनाथ आहे आणि त्याच्या खांद्यावर कोणती तरी स्त्री आहे हे सर्वांच्या लक्षात आले. जाणत्या माणसांनी त्या स्त्रीच्या पतीला बुद्धीने काम करण्याचा सल्ला दिला. कारण अभद्रनाथाच्या काळ्या शक्तीची ताकद सर्वांनाच माहीत होती. लोकांनी अगदी शांतपणे अभद्रनाथाचा पाठलाग केला. गडाचा पायथा जवळ आला होता. काही भटकी कुत्री मेलेल्या जनावराच्या धुडावर ताव मारत होती. अभद्रनाथाची चाहूल लागताच ती कुत्री त्याच्यावर गुरगुरायला लागली, अंगावर यायला लागली. अभद्रनाथ त्यांना हुसकावून लावत होता. काही कुत्री अभद्रनाथाच्या नजरेच्या कटाक्षाने ओढत दूर जात होती तर काही कुत्री चवताळून अभद्रनाथावर हल्ला करत होती. कुत्र्यांच्या हल्ल्यात वेढलेल्या अभद्रनाथाच्या डोक्यावर पाठीमागून कुऱ्हाडीचे वार झाले. खांद्यावरचे स्त्रीचे प्रेत खाली पडले. ती स्त्री आपलीच पत्नी आहे हे पाहून तिच्या पतीने आणि दिराने चवताळून अभद्रनाथावर वार केले. अभद्रनाथ खाली कोसळला. त्या स्त्रीच्या पतीने कुऱ्हाडीने लाकूड फोडावे, लाकडाचे तुकडे तुकडे करावे असे अभद्रनाथाचे तुकडे तुकडे केले. भटकी कुत्री त्या तुकड्यांवर तुटून पडली. अभद्रनाथाची महाअघोरी होण्याची इच्छा अपूर्ण राहिली. त्याची इच्छा पूर्ण तरी कशी होईल? गुरूंनी आधीच सांगितले होते, दुसऱ्याचे अहित करशील
तर त्याच्यात तुझेही अहितच होईल. अभद्रनाथाच्या शरीराचा अंत झाला आणि जन्म झाला एका क्रूर रक्तपिशाचू अतृप्त अघोरी अभद्रनाथाच्या पिशाचाचा. काही दिवसांनी गावात चित्रविचित्र घटना घडू लागल्या. माणसे गायब होऊ लागली, लहान मुले गायब होऊ लागली. त्या स्त्रीचा पती आणि दिराला अतिशय क्रूरपणे कोणीतरी मारले. घरात आणि घराच्या बाहेर त्यांच्या शरीराचे तुकडे पसरले होते. डोंगराच्या पायथ्याला भटकी कुत्री छिन्न विछिन्न अवस्थेत मरून पडली होती. काही लोकांना वेड लागले, काहींनी स्वतःलाच संपवले. गावात अनेक भयावह प्रकार सुरू झाले होते. एका मांत्रिकाला बोलावून जेव्हा या प्रकारांची कारण मीमांसा केली तेव्हा हा सर्व प्रकार अभद्रनाथाचा अतृप्त आत्मा करत असल्याचे त्याने सांगितले. त्याला अडवण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही असे बोलून तो मांत्रिक त्या गावातून निघून गेला. गावकऱ्यांना मदत करण्यास कोणीही तयार झाले नाही. शेवटचा पर्याय म्हणून लोकांनी गाव मंदिरात गाऱ्हाणे घातले, यज्ञ केले, हवन केले. नियतीनेही त्या लोकांना साथ दिली. असंख्य पक्ष्यांचा एक मोठा थवा त्या गडाभोवती गोल गोल फिरू लागला. जणू ते त्या गडाला बांधत आहेत असे वाटत होते. त्या पक्ष्यांनी त्यांच्या चोचीतून काही बिया आणल्या होत्या. घिरट्या घालत त्या पक्ष्यांनी त्या बिया गडाभोवती टाकल्या. काही दिवसातच तिथे झाडे उगवू लागली. चंदनाची झाडे होती ती. त्या झाडांमध्ये अशी कोणती शक्ती आहे हे कोणालाही समजले नाही. परंतु त्यानंतर अघोरी अभद्रनाथाचे पिशाच गावाकडे येऊ शकले नाही. तो गडावरच बांधला गेला. गावात होणारे भयंकर प्रकार थांबले. अनेक वर्ष गेली. लोक अभद्रनाथाला विसरून गेले. जे जुने जाणते लोक होते त्यांनी त्यांच्या येणाऱ्या पिढीला त्या गडावर जाऊ नका म्हणून सांगून ठेवले होते. त्या माणसांच्या नंतर नवीन पिढीला कोणी सांगणारे नव्हते, किंवा जरी असले तरी भूत पिशाच या गोष्टींवर विश्वास न ठेवणारे होते. लोक गडावर जाऊ लागले. गडावर जाणारी व्यक्ती गायब होऊ लागली. गायब होण्याचे असंख्य प्रकार पुढे आल्यावर सरकारने त्या गडावर जाण्यास निर्बंध घातले. असा हा अभद्रनाथ अघोरी अनेक वर्ष पिशाच योनीमध्ये अडकून राहिला. तरी त्याचा हव्यास कमी झालाच नाही. त्याचे महाअघोरी होण्याचे स्वप्न, त्याची लालसा अजून होतीच. अभद्रनाथ सिद्धार्थकडे येत होता. गुरूंनी सिद्धार्थला सावध राहण्याची सूचना दिली. त्यामुळे तो अतिशय सावधपणे पाऊल पुढे टाकत होता. चारी बाजूला कटाक्ष टाकत होता. त्याच्या सोबत असलेला पवित्र प्रेतात्मा अनिमेष सूर्य आणि सिद्धीचे रक्षण करत होता. रक्ताळलेले 2 लाल डोळे सिद्धार्थच्या सभोवताली गरगर फिरू लागले. वडिलांना घेऊन जात असताना सिद्धार्थला दिसलेले हेच ते डोळे होते. स्वतःचे रूप अदृश्य रूपात ठेवलेला तो अभद्रनाथच होता. सिद्धार्थ जागेवरच थांबला. सिद्धार्थ भोवती फिरणारे ते रक्ताळलेले क्रूर डोळे पाहून सूर्या, सिद्धी आणि अनिमेष थरथरू लागले. त्या क्रूर डोळ्यांची नजर सिद्धीवर गेली. एक गडगडाटी हसणे सर्वांना ऐकू आले. ते डोळे गायब झाले. त्याच वेळी डाव्या बाजूने अतिशय वेगाने कोणीतरी धावून येत असल्याचे सिद्धार्थला दिसले. सिद्धार्थ नजर रोखून त्या दिशेला पाहू लागला. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच राखेने भरलेला तीक्ष्ण नखांचा एक हात धनुष्यातून सोडलेल्या बाणासारखा तीव्र वेगाने सिद्धार्थच्या अगदी जवळ आला. विजेच्या वेगाने सिद्धार्थ बाजूला झाला. त्याच्या गळ्यातील रुद्राक्षाच्या माळेतून पुन्हा तेजस्वी किरणे सिद्धार्थच्या रक्षणासाठी बाहेर आले. त्या किरणांचा घाव हातावर बसणार तोच तो हात गायब झाला. पुन्हा तेच गडगडाटी हसणे सुरू झाले. सुमारे अर्धा तास हाच खेळ सुरू झाला होता. सिद्धार्थने त्याच्याजवळ असणाऱ्या मानवी कवटीवर हात ठेवून मंत्र पुटपुटला. सिद्धार्थचे मस्तिष्क आणि कवटीचे मस्तिष्क यांच्यामधून प्रखर सोनेरी रंगाच्या लहरी निर्माण झाल्या. एकमेकांमध्ये त्या लहरी मिसळल्या. कवटी हवेमध्ये फिरू लागली. कोणाचा तरी शोध घेऊ लागली. मस्तिष्कातील लहरी डोळ्यातून बाहेर पडू लागल्या. इतरस्त पसरू लागल्या. जमिनीत पुरलेली शरीराच्या सांगाड्याची हाडे जमिनीतून वर येऊ लागली. एकमेकांना जोडू लागली. एक मानवी सांगाडा तयार होऊ लागला. जसजसा सांगाडा पूर्ण होऊ लागला तसतसे कोणीतरी रागात फुत्कारू लागले. त्या गडद अंधारात त्याचा क्रोध अधिकच तीव्र होऊ लागला. पाठीमागून सिद्धार्थवर हाताच्या पंजाचा वार झाला. सिद्धार्थ उडून बाजूला फेकला गेला. तयार होणारा सांगाडा गडावर दूरपर्यंत विखुरला. ते लाल डोळे सिद्धी, सूर्य आणि अनिमेषकडे लालसेने पाहत त्यांच्याजवळ येऊ लागले. तसे ते तिघेही ओरडत पळू लागले. तो पवित्र प्रेतात्मा
तिघांच्या रक्षणासाठी त्या रक्ताळलेल्या क्रूर डोळ्यासमोर उभा राहिला. त्याचा मार्ग अडवू लागला. कर्कश आवाज करत तांबूस राखाडी पंखांचा एक पक्षी सिद्धीकडे झेपावला. मस्तकावर थोडे अस्पष्ट असे मानवी कवटीचे चित्र असलेला, पायाच्या लांबीपेक्षा अधिक लांब नखे असलेल्या त्या पक्षाने सिद्धीला उचलले. तो तोच पक्षी होता जो प्रियाला कुंपणाच्या बाहेर असलेल्या झाडावर बसलेला दिसला होता. आणि प्रिया त्याला घाबरली होती. सिद्धार्थ, सूर्या! सिद्धी ओरडत होती, किंचाळत होती, मदतीची हाक मारत होती. तो पवित्र प्रेतात्मा त्या पक्षाच्या मागे धावला. मोठ्याने हसत ते कपटी लालची डोळे अनिमेष आणि सूर्याकडे सरकले. बाणाच्या वेगाने आलेल्या हाताने सूर्याचा गळा पकडला. सूर्याला हवेत उचलले. सूर्या हवेत हातपाय हलवू लागला, हाताची पकड सोडवू लागला. सिद्धार्थने त्याच्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ सूर्याच्या दिशेने भिरकावली. त्यातून निघालेले तेजस्वी किरणे त्या पिशाच्याच्या हातावर पडली. हाताला प्रखर तेजाचा चटका बसला. सूर्याच्या गळ्यावरील हाताची पकड सैल झाली आणि सूर्या खाली पडला. रागाने लालबुंद झालेल्या सिद्धार्थने बाजूला पडलेल्या कमंडलूमधील घोड्याच्या मांसाचे तुकडे त्या डोळ्यांवर आणि हातावर फेकले. घोड्याच्या मांसाचा स्पर्श झाल्याने अभद्रनाथाची ताकद क्षीण होऊ लागली. तो तिथून गायब झाला. घाबरलेल्या अनिमेष आणि सूर्याला सिद्धार्थने धीर दिला आणि प्रिया, सिद्धी आणि अल्ताफला शोधण्यासाठी त्याच्यासोबत यायला सांगितले. तिघेही अत्यंत चपळाईने गडाच्या वरच्या दिशेला निघाले. इकडे हवेत तरंगत असणारी मानवी कवटी विखुरलेल्या सांगड्याचे तुकडे शोधू लागली. सिद्धार्थ, अनिमेष, सूर्या आजूबाजूला पाहत सावधानपणे चालत होते. ओम अघोरेभ्यो नमः. अभद्रनाथ त्याची शक्ती वाढवण्यासाठी साधना करू लागला, मंत्र जाप करू लागला. सिद्धार्थ, अनिमेष आणि सूर्या तडक आवाजाच्या दिशेने गेले. काही अंतर चालल्यावर त्यांना समोर एक मोठा दगडी वाडा दिसला. त्याच्या रचनेवरून तो फार प्राचीन काळातील असावा असे वाटत होते. वाड्याच्या बऱ्याचशा भागाची पडझड झाली होती. काही भाग मोडकळीस आला होता. सिद्धार्थच्या डोळ्यासमोरून अल्ताफवर हल्ला केलेल्या त्या विचित्र आकृती झपकन जात होत्या. त्यांच्या मागे तो पवित्र प्रेतात्मा धाव घेत होता. सिद्धार्थकडे पाहून त्या प्रेतात्म्याने वाड्याच्या आतमध्ये प्रवेश करण्याचा इशारा केला. अभद्रनाथाच्या मंत्रोच्चाराचा आवाज वाढतच होता. सिद्धार्थने वाड्यात प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ अनिमेष आणि सूर्याने प्रवेश केला. आतमध्ये भिंतीवर मशाली जळत होत्या. मशालींचा प्रकाश खोलीमध्ये सर्वत्र पसरला होता. जमिनीवर दगडी काळ्या फरशींवर हाडे, सांगाडे, रक्तांचे असंख्य डाग पसरले होते. विचित्र कुबट वास सगळीकडे पसरला होता. समोरच काही अंतरावर 5 ते 6 फूट लांबीच्या वरच्या खोल्यांमध्ये जाणाऱ्या पायऱ्या होत्या. पायऱ्या संपताच 2 मोठे गोलाकार खांब होते. सिद्धार्थने त्या खांबाकडे पाहिले. त्याच्यासोबत आलेला तो पवित्र प्रेतात्मा त्या खांबाला मंत्राने बांधलेला पाहून सिद्धार्थ डोक्याला हात लावून जागेवर थबकला. सपकन पाठीमागून हत्याराचा वार झाला. सिद्धार्थ पुढे कोसळला. गळ्यातील रुद्राक्षांची माळ तुटली. रुद्राक्ष सगळीकडे विखुरले. रुद्राक्षाच्या माळेचा प्रभाव नष्ट झाला. पवित्र प्रेतात्म्याचे रूप घेऊन वाड्याच्या बाहेर फिरणारी विचित्र आकृती तिच्या मूळ रूपात आली आणि किन्नरे हसू लागली. सिद्धार्थ, अनिमेष आणि सूर्या सिद्धार्थला उठवू लागले. दोघांनी त्याच्या पाठीला मागून हाताने आधार दिला. मला सोडा, ते विखुरलेले रुद्राक्ष एकत्र करा. वेदनेची कळ सोसत शक्य तितक्या हळू आवाजात सिद्धार्थ पुटपुटला. सूर्या आणि अनिमेष दिसतील ते रुद्राक्ष भरभर गोळा करू लागले. आण्या! सूर्या ओरडला. विचित्र सैतानी आकृती अनिमेषच्या गळ्याला पकडून पायऱ्यांवर ओढून घेऊन जात होती. गोळा केलेले रुद्राक्ष अनिमेषच्या हातातून सुटून पायऱ्यांवरून घरंगळत खाली येत होते. सूर्या, रुद्राक्ष! अनिमेष कसाबसा बोलला. अनिमेष इतकेच ते रुद्राक्ष देखील महत्वाचे होते. सूर्या खाली येणारे रुद्राक्ष गोळा करू लागला. फिसफिस करत सैतानी आकृती पायऱ्यांवरून सरपटत खाली येत होती. सूर्या मागे सरकत होता. ती आकृती आपल्याला सुद्धा घेऊन जाणार हे सूर्याच्या लक्षात आले होते. मागे सरकत सरकतच त्याने स्वतःच्या शर्टची बाही पकडली. त्याच्यात रुद्राक्ष बांधले आणि सिद्धार्थकडे भिरकावली. तोपर्यंत ती आकृती सूर्यापर्यंत पोहोचली होती. तीक्ष्ण नखांच्या हातांनी दात विचकवत त्या आकृतीने सूर्याचा गळा पकडला आणि त्याला पायऱ्यांवरून ओढत नेले. वरच्या भागात असणाऱ्या खोलीमध्ये नेऊन फेकले.
तो विचित्र किनरी हसत माकडासारख्या उड्या मारत ती आकृती पुन्हा खालच्या बाजूला जाण्यासाठी निघाली. खाली जसे मानवी सांगाडे हाडे पसरली होती, अगदी तसेच इथे सुद्धा सांगाडे हाडे अस्ताव्यस्त पडलेले होते. सूर्या! सूर्याला कोणीतरी हाक मारली. आवाज ओळखीचा होता. त्याने आवाजाच्या दिशेला पाहिले. समोर जखमी अवस्थेतला अल्ताफ, प्रिया, सिद्धी आणि अनिमेष होते. अल्त्या, प्रिया, तुम्ही जिवंत आहे! सूर्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो धावतच अल्ताफकडे गेला आणि त्याला कडकडून मिठी मारली. सिद्धी, आन्या, तुम्ही पण? यार, कुठे फसले आपण? दोन्ही हातांनी डोके धरून सूर्या मोठमोठ्याने रडू लागला. सूर्या, तो कोण आहे, काय आहे, काहीच माहिती नाही. पण मला नाही वाटत आपण इथून जिवंत बाहेर पडू. शून्यात नजर लावून बसलेली सिद्धी बोलली. नाही, आपण हार नाही मानायची. शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं. अरे, शेवटच्या एका सेकंदात सुद्धा बरंच काही बदलू शकतं. अनिमेष सर्वांना धीर देण्यासाठी बोलला. मंत्रोच्चाराचा आवाज अजूनही सुरूच होता. तो आवाज कुठून येतोय हे मात्र समजत नव्हते. सूर्या, सिद्धार्थ, सिद्धार्थ कुठे आहे? आणि ते रुद्राक्ष? अनिमेषने सूर्याला विचारले. सिद्धार्थ? कोण सिद्धार्थ? तो ट्रेनमध्ये भेटलेला तो? प्रियाने विचारले. तोच. सूर्या मान खाली घालून बोलला. तो इथे कसा? अल्ताफने आश्चर्याने विचारले. तो कसा आला माहीत नाही, पण तो जेव्हापासून आला तेव्हापासून तो आपल्याला वाचवण्यासाठी धडपडत आहे. अनिमेषने सिद्धार्थ त्या सैतानांशी कशा पद्धतीने लढला, रुद्राक्षाची माळ, प्रखर तेजस्वी प्रकाश, लाल रक्ताळलेले डोळे, तो हात, इथे आल्यावर त्याच्यावर कसा वार झाला, हे सर्व काही सांगू लागला. कोणीतरी दरवाजातून आतमध्ये धपकन पडल्याचा आवाज झाला. सर्वांनी दरवाजाकडे पाहिले. त्या विचित्र सैतानी आकृतीने सिद्धार्थला आतमध्ये फेकले होते. त्याच्या शरीरावर ओरबडल्याच्या जखमा दिसत होत्या. बहुतेक तो त्या सैतानी आकृतींशी लढला असावा असे वाटत होते. रक्तबंबाळ सिद्धार्थला पाहून सर्वजण त्याच्याकडे आवासन पाहू लागले. अनिमेष आणि सूर्याने सिद्धार्थला उठवण्याचा प्रयत्न केला. सिद्धार्थने रुद्राक्ष बांधलेलं गाठोडं अनिमेषला दिले. या रुद्राक्षांना एकत्र करून याची माळ करा. वेळ घालवू नका, पटकन करा. त्या अभद्रनाथापासून हीच आपल्याला वाचवणार आहे. आणखी एक गोष्ट, तो कमंडलू, त्याच्यात घोड्याच्या मांसांचे तुकडे आहेत. ते त्या पिशाच्यावर फेका. त्या सैतानांची आणि त्या अभद्र अघोरी पिशाच्याची शक्ती कमी होईल. वेदना सहन करत सिद्धार्थने सूचना दिली. कमंडलू? कमंडलू कुठे आहे? प्रियाने विचारले. ते खालीच एका बाजूला पडले आहे. तो सैतान मला वर ओढत घेऊन येत होता तेव्हा ते कमंडलू मला पायरीच्या बाजूला दिसले. एक रुद्राक्ष सुद्धा तिथेच पडला आहे. मी तो घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण माझा हात तिथपर्यंत पोहोचला नाही. बोलता बोलता सिद्धार्थला ग्लानी आली. अनिमेषने शर्टच्या बाहीमध्ये बांधलेले रुद्राक्ष बाहेर काढले. एका रुद्राक्षाला माळेचा धागा तसाच होता. त्याने सर्व रुद्राक्ष त्या माळेमध्ये ओवले. ती माळ हरवू नये म्हणून त्याने ती माळ हाताला बांधली. तो कमंडलू आणि रुद्राक्ष तिथून कसा आणायचा? बाहेर ते सैतान असतील तर? प्रिया अनिमेषला विचारत होती. पाहूया, काही मार्ग निघतोय का? अनिमेषने दरवाजाच्या बाहेर नजर टाकली. त्या विचित्र सैतानी आकृत्या भिंतीवरून सरपटत खाली येत होत्या. काही आकृत्या वरच्या लाकडी तुळईला उलट्या लटकल्या होत्या. कोणताच मार्ग नाही प्रिया. अनिमेष हताशपणे सिद्धार्थकडे पाहत बोलला. अभद्रनाथची साधना सुरूच होती. तो हव्या असलेल्या वेळेची वाट पाहत होता. आवाज वाढतच होता. एवढ्या वर्षानंतर त्याची महाअघोरी होण्याची इच्छा पूर्ण होणार होती. कुठून बुद्धी सुचली आणि इथे ट्रेकला आलो. अनिमेष दगडी पायरीवर बसत वैतागून बोलला. अल्ताफ, सूर्या आणि सिद्धी सिद्धार्थची अवस्था पाहून भीतीने गोठले होते. कोणीतरी मदत करा प्लीज, हेल्प. कोणी बाहेर आहे का? प्लीज हेल्प. भिंतीवर उभ्या सळ्या असलेल्या खिडकीतून बाहेर पाहत प्रिया शक्य तितक्या जोरात मदतीसाठी ओरडत होती. गडगडाटी हसण्याचा आवाज आला. अचानक झालेल्या भयानक आवाजामुळे सगळेच घाबरले. एकमेकांचा हात पकडून एका कोपऱ्यात उभे राहिले. पुन्हा मंत्रांचा जप सुरू झाला. सिद्धी प्रियाचा हात सोडून कोपऱ्यातून चालत पुढे आली आणि दरवाजाच्या बाहेर जाऊ लागली. एक अदृश्य शक्ती तिला स्वतःकडे बोलावत होती. सिद्धीला त्या शक्तीने वश केले होते. सिद्धी,
सिद्धी कुठे चाललीस? सगळेच तिच्या पाठीमागे धावले. अनिमेष, प्रिया, सूर्या तिला मागे ओढू लागले. सिद्धी कोणाचे न ऐकता सर्वांचा हात झटकून दरवाजाच्या बाहेर गेली. अनिमेष तिला परत आणण्यासाठी तिच्या मागे धावला. सिद्धार्थ, सिद्धार्थ, उठ सिद्धार्थ. प्रिया सिद्धार्थला हलवू लागली. अति रक्तस्राव झाल्यामुळे सिद्धार्थ अर्धमेला झाला होता. अभद्रनाथाशी लढण्याची ताकद त्याच्यात नव्हती. त्याने आहे त्या अवस्थेमध्ये ध्यान लावले. मस्तिष्कातून सोनेरी लहरी बाहेर पडल्या. जंगलामध्ये असणाऱ्या मानवी कवटीपर्यंत त्या लहरी पोहोचल्या. ती कवटी अतिवेगाने फिरू लागली. जमिनीतून वर आलेली हाडे जोडून अर्धा सांगाडा जोडला गेला होता. अभद्रनाथाने हाडे दूरवर विखुरल्यामुळे सर्व हाडे त्वरित जोडणे सहज शक्य होत नव्हते. सिद्धार्थचे गुरु बाबा भैरवनाथ अघोरी गडावर पोहोचले. वाड्याच्या आत सुरू असलेली परिस्थिती त्यांना स्पष्ट दिसत होती. त्यांच्यासोबत त्यांचे 3 शिष्य होते. एका शिष्याला त्यांनी त्या मानवी कवटीच्या सोबतच राहायला सांगितले. 2 शिष्यांना घेऊन बाबा भैरवनाथ अघोरी झपाझप पावले टाकत वाड्याकडे निघाले. इकडे सिद्धी पहिल्या पायरीपर्यंत आली होती. सिद्धीला त्याच्यापर्यंत पोहोचू देऊ नका, सिद्धार्थ ओरडला. बाहेर सैतानी आकृत्या आहेत हे विसरून सूर्या आणि प्रिया सिद्धीच्या मागे धावले. अल्ताफला चालताच येत नव्हते, त्यामुळे तो सिद्धार्थ जवळ थांबला होता. दरवाजाच्या बाहेर येताच त्या सैतानी आकृत्यांनी सूर्या आणि प्रियावर झडप घातली. प्रियाने कशीबशी झडप चुकवली आणि अनिमेषच्या मागे धावली. सूर्या मात्र त्यांच्या झडपेतून वाचू शकला नाही. सूर्यावर त्याच आकृत्यांची झडप बसली. फिस फिस करत त्या आकृत्या सूर्याच्या भोवती फिरू लागल्या. त्यातील एका सैतानी आकृतीने चवताळून सूर्याचा पाय पकडला आणि ओढत ओढत त्याला वाड्यातील मागील बाजूने बाहेर घेऊन गेली. सिद्धी पायऱ्यावरून खाली जात होती. खाली खोलीच्या मध्यभागी एक हवन पेटला होता. त्या विचित्र सैतानी आकृत्या फिसफिस करत सिद्धीकडे पाहत होत्या. सिद्धीने पायरी उतरून खाली जाऊ लागली. खांबाला बांधलेला पवित्र प्रेतात्मा सिद्धीचे रक्षण करण्यासाठी धडपडू लागला, परंतु त्याची धडपड निष्फळ ठरत होती, कारण अभद्रनाथाने त्या पवित्र प्रेतात्म्याला मंत्राने जखडले होते. सिद्धीपाठोपाठ अनिमेष धावत आला. तो सिद्धीला त्याच्याकडे ओढू लागला. 2 लाल रक्ताळलेले डोळे अनिमेषकडे रोखाने बघत त्याच्या भोवती फिरू लागले. अनिमेष ते डोळे पाहताच घाबरला. घाबरल्यामुळे त्याच्या हातून सिद्धीचा हात सुटला. सिद्धी पायऱ्यांवरून खाली ओढली गेली. ती यांत्रिकपणे चालत जाऊन हवनासमोर बसली. अनिमेषने तोल जाऊ नये म्हणून खांबाला पकडले. अनिमेषने हाताला बांधलेल्या रुद्राक्षाच्या माळेचा स्पर्श त्या पवित्र प्रेतात्म्याला झाला. त्या रुद्राक्षांमधून एक तेजस्वी किरण निघाला आणि तो प्रेतात्मा अघोरी अभद्रनाथाच्या मंत्रजालातून मुक्त झाला. अघोरी पिशाच्च अभद्रनाथाचा सामना करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेत खाली पडलेला तो रुद्राक्ष गुंफणे गरजेचे होते. त्या प्रेतात्म्याने अनिमेषला धक्का दिला. अनिमेषचा तोल गेला. तो पायऱ्यांवरून घसरत खाली तोंडावर पडला. अभद्रनाथाचे अनिमेषकडे लक्ष जाऊ नये म्हणून तो पवित्र प्रेतात्मा अभद्रनाथाच्या रक्ताळलेल्या डोळ्यांसमोर आला. त्याचा मार्ग अडवू लागला. अभद्रनाथ त्या प्रेतात्म्याला पुन्हा जखडण्याचा प्रयत्न करू लागला. अघोरी अभद्रनाथाचे पिशाच्च आणि पवित्र प्रेतात्मा यांच्यात युद्ध सुरू झाले. पायऱ्यांवरून खाली पडलेल्या अनिमेषकडे त्या सैतानी आकृत्या दगडी फरशीवर नखे घासत मानवी सांगाडे आजूबाजूला फेकत हळूहळू येऊ लागल्या. अनिमेषला कमंडलू आणि त्याचा शेजारी पडलेला रुद्राक्ष दिसला. सरकत सरकत त्याने तो रुद्राक्ष घेतला. हातातील माळ सोडून त्याच्यात तो रुद्राक्ष गुंफला. प्रखर तेजस्वी प्रकाशाची किरणे सर्व वाड्यात विखुरली. विचित्र सैतानी आकृत्या प्रियाच्या मागे धावत आल्या होत्या. प्रिया ओरडत किंचाळत पायऱ्यांवरून खाली आली. रुद्राक्षाच्या तेजस्वी किरणांमध्ये वाड्यातील विचित्र सैतानी आकृत्या सैरभैर झाल्या. वाड्यातून बाहेर जाण्याचा मार्ग दिसेनासा झाला. प्रखर तेजाचे चटके बसून त्या सर्व सैतानी आकृत्या भस्म झाल्या. रुद्राक्षाची किरणे दिसताच अभद्रनाथ गायब झाला. पूर्ण वाड्यात भयानक शांतता पसरली, पण संकट अजून टळले नव्हते. त्या विचित्र सैतानी आकृत्या भस्मसात झाल्या, पण अभद्रनाथाचे पिशाच्च रुद्राक्षाची तेजस्वी किरणे हळूहळू मावळली. प्रियाने हवनासमोर बसलेल्या सिद्धीला उठवले. अजूनही ती अभद्रनाथाच्या वशीकरण मंत्रात जखडलेली होती. प्रिया, तू सिद्धीला घेऊन इथेच थांब. मी आणि सूर्या अल्ताफ आणि सिद्धार्थला घेऊन येतो. हा कमंडलू घे
जर काही भीतीदायक जाणवले तर याच्यातील मांसाचे तुकडे समोर पकड. प्रियाला कमंडलू देऊन अनिमेष झपाझप पायऱ्या चढत वर गेला. अलत्या, सिद्धार्थ, चला लवकर, इथून पटकन निघायला हवं. सूर्या कुठे आहे? भांबावलेला अनिमेष पूर्ण खोलीभर सूर्याला शोधू लागला. सूर्या कुठे आहे? पुन्हा एकदा त्याने अल्ताफला विचारले. तो सैतान सूर्याला घेऊन गेला. अल्ताफ अवंडा गिळत बोलला. क्षणभर अनिमेषला काही सुचलेच नाही. सूर्या! अनिमेष सूर्याला सर्व वाड्यात शोधू लागला. सूर्या कुठेच नव्हता. रडवलेला होऊन अनिमेष अल्ताफकडे आला. सूर्या सापडणार नाही हे अल्ताफला चांगलेच ठाऊक होते, कारण जेव्हा ती सैतानी आकृती सूर्याला घेऊन गेली त्यानंतर थोड्याच वेळाने सूर्याची किंकाळी अल्ताफने ऐकली होती. अनिमेष, वेळ घालवू नको. प्रिया, सिद्धी आणि अल्ताफला लवकरात लवकर इथून घेऊन जा. ती रुद्राक्षाची माळ सर्वांच्या रक्षणासाठी तुझ्या सोबतच राहू दे, सिद्धार्थ म्हणाला. आणि तू? अनिमेषने सिद्धार्थला विचारले. संकट अजून टळले नाही. त्या पिशाचाचा नाश केल्याशिवाय मी येणार नाही, सिद्धार्थ म्हणाला. अरे पण तू तर जखमी आहेस, अनिमेष म्हणाला. त्याच्याशी लढायला मी इथे एकटा नसेन. माझे गुरु बाबा भैरवनाथ अघोरी माझ्या सोबत आहेत. तू वेळ घालू नकोस. अल्ताफ, प्रिया आणि सिद्धीला घेऊन लवकरात लवकर इथून जा. सूर्याला गमावून बसलास, आता या सर्वांना गमावू नकोस, सिद्धार्थ म्हणाला. अनिमेषच्या डोळ्यासमोर सूर्याचा चेहरा तरळत होता. काळजी घे सिद्धार्थ. जड अंतकरणाने अनिमेषने अल्ताफला स्वतःच्या पाठीवर घेतले. घाईघाईने तो दरवाजाच्या बाहेर पडला. खाली प्रिया त्याची वाट पाहत उभी होती. तुम्ही दोघेच? सूर्या आणि सिद्धार्थ, प्रियाने विचारले. सिद्धार्थ येत नाही, अनिमेष हळू आवाजात बोलला. काय? का? आणि सूर्या कुठे आहे? अनिमेषने प्रियाच्या प्रश्नाला काहीच उत्तर दिले नाही. अनिमेषचा अबोला आणि डोळ्यात आलेल्या पाण्याने तिला सर्व काही समजले. आपल्याला वेळ नाही घालवायचा. सिद्धार्थने लवकरात लवकर इथून जायला सांगितले आहे, अनिमेष डोळे पुसत बोलला. प्रिया सिद्धीला घेऊन वळली. तोच एक तीक्ष्ण नखे असणारा हात वेगाने प्रियाकडे आला. तिथेच असणाऱ्या पवित्र प्रेतात्म्याने प्रियाला मागे खेचले. त्या प्रेतात्म्याला सिद्धार्थशिवाय कोणी मनुष्य पाहू शकत नसले तरी त्याचे अस्तित्व मात्र सर्वांना जाणवले होते. प्रिया किंचाळत सिद्धीला घेऊन वाड्याच्या बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे पळाली. दोन रक्ताळलेले लाल डोळे प्रिया आणि सिद्धीभोवती गरगर फिरू लागले. प्रियाच्या हातातील कमंडलू खाली पडले. घाबरून प्रिया तिथेच थरथरत उभी राहिली. इकडे त्या हाताने अल्ताफला खाली ओढले. अनिमेष रुद्राक्षाची माळ शोधू लागला. मगाशी घाईघाईत तो रुद्राक्षाची माळ सिद्धार्थ जवळच विसरला होता. त्याने रागाने स्वतःच्याच कपाळावर हात मारून घेतला. वश झालेली सिद्धी स्वतः चालत हवनाकडे आली. इकडे अभद्रनाथाने अल्ताफला खेचून आणून हवनासमोर बसवले. अभद्रनाथ मोठ्याने हसला. काहीही झाले तरी मी माझी इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. मला आता कोणीही अडवू शकत नाही, कोणीही नाही. मला महाअघोरी व्हायचं आहे, महाअघोरी. अभद्रनाथाचा क्रूर आवाज घुमला. कोण आहेस तू? कसली इच्छा आहे तुझी की त्यासाठी तू आम्हाला त्रास देतोयस? प्रियाने रडत रागाने विचारले. मी कोण? त्या सिद्धानं सांगितलं नाही वाटतं तुला मी कोण आहे ते? अदृश्य रूपातल्या दुष्ट अभद्रनाथाचा आवाज सर्व वाड्यात घुमत होता. माझा वेळ घालवू नकोस मूर्ख मुली. मला हे दोघे हवे आहेत. ही मुलगी हवी आहे. सुवासिनी झाल्यावर हीच मला माझी इच्छा पूर्ण करून देणार आहे. मी काय करणार आहे सांगू? कर्कश गडगडाटी हसण्याचा आवाज इतका वाढला की प्रियाने स्वतःच्या कानांवर हात ठेवले. मी विवाह लावून देणार आहे या दोघांचा, अभद्रनाथ बोलू लागला. ही मुलगी विवाहित होईल, सुवासिनी होईल. हा 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 हा. मी तिला संपवेन, तिचा जीव घेईन. मला तिचे प्रेत मिळेल, सुवासिनीचे प्रेत मिळेल. माझी साधना पूर्ण होईल. हा 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 हा. मी महाअघोरी होणार. सर्वत्र माझेच साम्राज्य असेल, काळे साम्राज्य. मालक होईल मी सगळ्यांचा, मालक. हा हा हा. पूर्ण खोलीत अभद्रनाथाचे डोळे आनंदाने गुरगुर फिरू लागले. त्याने
मंत्रपाठ म्हणायला सुरुवात केली. अभद्रनाथाची इच्छा पूर्ण होऊ नये म्हणून तो प्रेतात्मा हवनात विघ्न आणू लागला. अभद्रनाथाने त्याच्या गळ्यातील नरमुंडीची माळ त्या पवित्र प्रेतात्म्याकडे भिरकावली. नरमुंडीच्या माळेतील मुंड्या प्रेतात्म्याच्या विघ्नांना अडवू लागल्या, परतवू लागल्या. त्यांचे वार स्वतः झेलू लागल्या. प्रिया, मांसाचे तुकडे त्या डोळ्याच्या दिशेने फेक. प्रियाच्या कानात कोणीतरी पुटपुटले. प्रिया दचकून इकडे तिकडे पाहू लागली. तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. जास्त विचार न करता ती सावधपणे हळूहळू खाली बसली. मुठीत बसतील तेवढे तुकडे तिने उचलले आणि रक्ताळलेल्या लाल डोळ्यांवर फेकले. प्रियाकडून झालेली हालचाल अभद्रनाथने टिपली. त्याने त्याच्याकडे येणाऱ्या मांसाच्या तुकड्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. डोळ्यातून आग बाहेर पडावी तशा ज्वालेच्या जळजळीत तारा त्याच्या डोळ्यातून बाहेर पडल्या. मांसाचे तुकडे दूर फेकले गेले. त्याने क्रूरपणे प्रियाकडे पाहिले. प्रिया दगडी भिंतीवर जाऊन आदळली. तिचे डोळे पांढरे झाले. बेशुद्ध होऊन ती तिथेच कोसळली. प्रिया! अनिमेष प्रियाकडे धावला. प्रिया, प्रिया, काय झालं तुला? प्रिया, उठ! भांबावलेला अनिमेष प्रियाला उठवू लागला. डोक्यात काहीतरी विचार आला आणि भांबावलेल्या अवस्थेतच तो पायऱ्यांकडे पळाला. गळ्याभोवती फास बसून कोणीतरी त्याला मागे ओढले, भिरकावले. प्रिया जिथे पडली होती तिथेच अनिमेष पडला. ठसका देत गळा चोळत उठून बसला. डोळ्यासमोर जे घडत होते ते पाहून अल्ताप थरथरत होता. अभद्रनाथाने जखडल्यामुळे तो कोणतीच हालचाल करू शकत नव्हता. मी सांगितलं ना, मला कोणीही अडवू शकत नाही म्हणून. अभद्रनाथ कडाडला. त्याचे डोळे रागाने आणखीनच लाल झाले. तुझी ही कपटी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही बळीरामा. वाड्याच्या बाहेरून भारदस्त आवाज घुमला. बाबा भैरवनाथ अघोरी आणि त्यांच्या शिष्यांनी हातात रुद्राक्षाची माळ जपत वाड्यात प्रवेश केला. तू तू पुन्हा आलास थेरड्या? अभद्रनाथ रागात गरजला. हो, मीच, बाबा भैरवनाथ अघोरी. मीच आलोय आणि यावेळी तुला संपवायलाच आलोय. कडाडत्या आवाजात बाबा भैरवनाथ अघोरींनी हातातील त्रिशूळ दगडी फरशीवर आपटले. तू तू संपवणार मला थेरड्या? तू माझ्या सेतानांपासून गावाला वाचवलंस. त्यांच्यापासून त्रास होऊ नये म्हणून घरासमोर घोड्याच्या मांसाचे तुकडे आणि रक्ताने भरलेले कापड लटकवायला सांगितलेस. लोक सुरक्षित झाले म्हणजे तुला काय वाटलं, तू मला सुद्धा मारशील? माझ्यापासून सुद्धा लोकांचे रक्षण करशील? असंभव. या बळीरामाला कायमचं संपवणारा या पृथ्वी तलावर कोणी जन्माला आला नाही आणि येणारही नाही. अरे पिशाच्चा, तुला संपवणारा जन्माला आलाय आणि तोच तुला संपवणार. 20 वर्षापूर्वी मी तुला मारू शकलो नाही. एका अघोरी पिशाच्या सोबत लढण्या इतकी सिद्धी तेव्हा मला प्राप्त नव्हती म्हणून तू तेव्हा वाचलास, पण आता नाही. आता तुझा अंत निश्चित आहे. बाबा भैरवनाथ अघोरींनी हातातील त्रिशूळ हवनावर फेकले. हिरव्या, निळ्या, पिवळ्या, लाल रंगाच्या ज्वाला हवनातून बाहेर येऊन हवेत लुप्त होऊ लागल्या. हवन विझला. नरमुंडीच्या माळेचे बारीक बारीक तुकडे झाले. सिद्धार्थ, तू तुझे कार्य सुरू कर. बाबा भैरवनाथ अघोरींनी भारदस्त आवाजात सिद्धार्थला सूचना केली. बाबा भैरवनाथ अघोरींची सूचना कानी पडताच सिद्धार्थने पद्मासन घालून शांभवी महामुद्रामध्ये ध्यान लावले. सिद्धार्थमध्ये ऊर्जा निर्माण होऊ लागली. तसा गडावर सोसाट्याचा वारा घोंघावू लागला. अभद्रनाथाचे डोळे सैरभैर फिरू लागले. रागाने त्याचे डोळे आग ओकू लागले. अभद्रनाथाचे पिशाच्च चवताळले. त्याचे अदृश्य शरीर दृश्य रूपात येऊ लागले. याचा अर्थ ती मानवी कवटी जंगलात इतरस्त विखुरलेली हाडे जोडण्यात यशस्वी होत होती. अवाढव्य आकार, केसाळ हात, तीक्ष्ण नखे, रक्ताळलेले लाल डोळे, केसांच्या मोठमोठ्या जटा असलेला अभद्रनाथ क्षणात गायब झाला. जोडलेला सांगाडा विखुरण्यासाठी तो जंगलाच्या दिशेने धावला. बाबा भैरवनाथने सिद्धीच्या मस्तकाला हात लावून वशीकरण मंत्र उलट क्रमाने म्हणण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिष्यांनी सोबत आणलेला जडीबुटीचा लेप अल्तापच्या शरीरावर लावला. अल्तापच्या जखमांना गरम झळ बसू लागली. जखमा हळूहळू भरून येऊ लागल्या. सिद्धी शुद्धीवर आली. अल्तापला अंगात त्राण आल्यासारखे वाटले. भैरवनाथने अल्तापच्या कपाळावर मध्यभागी अंगठ्याने दाबले आणि मंत्र पुटपुटला. अभद्रनाथाच्या मंत्रजालात जखडलेला अल्ताप मुक्त झाला. त्याने
सिद्धीच्या हाताला पकडले आणि विजेच्या वेगाने अनिमेषकडे गेला. मांसांचे तुकडे गोळा करून कमंडलूमध्ये भरले. प्रिया देखील शुद्धीवर आली होती. बाबा भैरवनाथ अघोरींनी मंत्र पुटपुटत अनिमेष, सिद्धी, अल्ताफ आणि प्रियाभोवती सुरक्षा रिंगण आखले. काहीही झाले तरी या सुरक्षा रिंगणातून बाहेर येऊ नका. तो बळीराम तुम्हाला अनेक भास दाखवेल. त्याच्या भासाला बळी पडू नका. बाबा भैरवनाथांनी सर्वांना करारी सूचना दिली. सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. चंदनाच्या झाडांची गोलाकार पाने फेर धरून वाड्याकडे येऊ लागली. चंदनाची पाने दिसताच अभद्रनाथ आणखीन चवताळला. परत फिरून तो वाड्यामध्ये आला. बाबा भैरवनाथ अघोरी अभद्रनाथकडे पाहून मोठ्याने हसले. चंदनाच्या झाडाची पाने वाड्याच्या बाहेर फिरू लागली. पानांनी पूर्ण वाड्याला गोलाकार वेढा दिला. सिद्धार्थने त्याचे काम केले. त्याने महामुद्रा सोडली. रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून तो खाली आला. अभद्रनाथ आता वाड्यातून बाहेर जाऊ शकत नव्हता. बाबा भैरवनाथांच्या जाळ्यात तो पूर्णपणे अडकला होता. तंत्रामंत्रांनी बाबा भैरवनाथांनी यज्ञ प्रज्वलित केला. त्यांनी स्वतःभोवती आणि त्यांच्या शिष्यांभोवती सुरक्षा कवच निर्माण केले. अभद्रनाथ यज्ञात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु सुरक्षा कवच असल्यामुळे त्याचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. सिद्धार्थने एका कोपऱ्यात बसून ध्यान लावले. त्याच्या मस्तिष्कातून निघणाऱ्या लहरी जंगलातील कवटीपर्यंत पोहोचल्या. सांगाडा जोडण्यासाठी हाडाचा एकच तुकडा हवा होता. ती मानवी कवटी तो तुकडा शोधत होता. त्याच्या सोबत असणारा बाबा भैरवनाथाचा शिष्य त्या कवटीला मदत करत होता. सिद्धार्थ आणि कवटीमधील लहरी वेगाने एकमेकांना जोडल्या जाऊ लागल्या. तो पवित्र प्रेतात्मा ध्यानस्थ सिद्धार्थचे रक्षण करण्यासाठी सिद्धार्थच्या सभोवती फिरत होता. अभद्रनाथ यज्ञात विघ्न आणण्यासाठी अजूनही प्रयत्न करतच होता. त्याचे अनिमेषकडे लक्ष गेले. डोळ्यात एक धूर्तपणाची चमक आली. आन्या, आन्या, वाचव! वरून सूर्या ओरडत धावत येत होता. त्याच्या पाठीमागून एक धारदार शस्त्र वेगाने आले. सूर्या! सूर्याला पाहताच अनिमेष आणि अल्ताफ रिंगणाच्या बाहेर आले. सुरक्षा रिंगणातून बाहेर येऊ नका! भैरवनाथांनी अडवेपर्यंत अनिमेष आणि अल्ताफ रिंगणाच्या बाहेर आले होते. सूर्या गायब झाला, कारण तो सूर्या नसून अभद्रनाथाने निर्माण केलेला एक भास होता. त्याच्या क्रूर बुद्धीने निर्माण केलेले एक जाळे होते. क्रूरपणे हसत अभद्रनाथ त्यांच्या दिशेला झेपावला. अल्ताफ आणि अनिमेषला वाचवण्यासाठी तो पवित्र प्रेतात्मा पुढे धावून आला. अभद्रनाथाला हेच हवे होते. तो तडक सिद्धार्थकडे गेला. ध्यान लावून सिद्धार्थने स्वतःचा आत्मा त्या जंगलात नेला होता. वाड्यात ध्यानस्थ असलेले ते त्याचे फक्त शरीर होते. अभद्रनाथ त्याच्या तीक्ष्ण नखांचा सिद्धार्थच्या शरीरावर वार करणार, तोच रुद्राक्षाच्या माळेचे तेजस्वी किरण त्याच्या हातावर पडले. अभद्रनाथाला असंख्य चटके बसू लागले. ते चटके सहन करून सिद्धार्थला मारणे गरजेचे होते, कारण त्यामुळे सिद्धार्थ आणि मानवी कवटी यांच्यामध्ये निर्माण झालेल्या लहरी खंडित झाल्या असत्या आणि तयार झालेला तो सांगाडा पुन्हा विखुरला असता. अभद्रनाथ सिद्धार्थच्या शरीरावर वार करणार, तोच तो पवित्र प्रेतात्मा मध्ये आला. सिद्धार्थच्या शरीरावरचा वार त्या पवित्र आत्म्याने स्वतःवर घेतला. रागाने चवताळलेला अभद्रनाथ वार करत राहिला. सिद्धार्थला वाचवताना त्या पवित्र प्रेतात्म्याचा अंत झाला. इकडे जंगलात सापडत नसलेले ते हाड सिद्धार्थच्या आत्म्याला सापडले. ते हाड सांगाड्याला जोडले गेले. ओम फट! भैरवनाथाने यज्ञामध्ये हाडांच्या स्फटिकांची पूड टाकली. अभद्रनाथ यज्ञाकडे ओढला जाऊ लागला. यज्ञातून निघालेल्या ज्वालांनी अघोरी अभद्रनाथाचे पिशाच्च वेढले गेले. सिद्धार्थच्या आत्म्याने त्याच्या ध्यानस्थ शरीरामध्ये प्रवेश केला आणि तो ध्यानातून बाहेर आला. अभद्रनाथाचे पिशाच्च अग्नीच्या ज्वालांनी बांधले गेले. लालची अभद्रनाथा, त्या सांगाड्याचा नाश म्हणजे तुझा सर्वनाश हे मला माहीत आहे. त्या स्त्रीच्या पतीने आणि दिराने तुझे तुकडे तुकडे केले, तेव्हा ती भटकी कुत्री तुझ्या कपटी शरीराच्या तुकड्यांवर ताव मारायला गोळा झाली. त्यांना कुठे माहीत होते की तू एक कपटी धूर्त काळी जादू करणारा अघोरी आहेस. तू त्यांना तुझ्या शरीराच्या तुकड्यांवर ताव मारू देणार नाहीस, तर त्यांचे छिन्न विछिन्न तुकडे करशील. त्या स्त्रीचा पती, दीर आणि त्यांच्यासोबत असलेली माणसे तिथून गेली की तुझ्या अतृप्त आत्म्याने तू वश केलेल्या सैतानांना तुझ्या शरीराचे तुकडे सर्व गडावर जमिनीत पुरायला सांगितले. लोकांना वाटले भटक्या कुत्र्यांनी तुझ्या शरीराच्या तुकड्यावर ताव मारला.
तुझ्या शरीराचे दहन त्यांना करता आले नाही, अन्यथा तेव्हाच तुझा अंत झाला असता. बाबा भैरवनाथ क्रोधाने लाल झाले होते. सिद्धार्थ, बाबा भैरवनाथांनी सिद्धार्थला इशारा केला. सिद्धार्थने बाबा भैरवनाथांचे त्रिशूल हातामध्ये घेतले. तुझा अंत आला आहे दुष्ट पिशाच्या. क्रोधाने तप्त झालेले बाबा भैरवनाथ अघोरी गरजले. सिद्धार्थने अग्नीच्या ज्वालांनी बांधल्या गेलेल्या अभद्रनाथाच्या मस्तिष्कावर त्रिशूळाने वार केला. ओम फट. बाबा भैरवनाथांनी पुन्हा एकदा हाडांच्या स्फटिकांची पूड यज्ञामध्ये टाकली. जंगलात जोडला गेलेला हाडाचा सांगाडा धाड धाड पेटू लागला. अभद्रनाथाचे पिशाच्च मोठ्याने आक्रोश करू लागले. जंगलातील सांगाडा जळून राख झाला. इकडे आगीने वेढलेल्या पिशाचाचाही अंत झाला. एक काळसर धूर यज्ञामध्ये मिसळून लुप्त झाला. अघोरघड दुष्ट पिशाच्याच्या संकटातून मुक्त झाला. एव्हाना पहाट झाली होती. सिद्धार्थ, अनिमेष, प्रिया, सिद्धी आणि अल्ताफ बाबा भैरवनाथ अघोरी आणि त्यांच्या शिष्यांसोबत वाड्यातून बाहेर पडले. आन्या, येताना आपण 5 जण होतो, जाताना 4घेच निघालोय. आपला सूर्या नाही आपल्यासोबत. अल्ताफ हुंदके देऊन रडू लागला. मला वाचवायला सूर्या किती धडपडला आणि मी मात्र तो सैतान सूर्याला घेऊन जाताना फक्त बघत राहिलो. कुठल्या तोंडाने सूर्याच्या आईसमोर जायचं? सूर्या. अल्ताफ सूर्याचे नाव घेऊन मोठ्याने रडू लागला. पण उपयोग नव्हता. सूर्या परत येणार नव्हता. दुःख करून काहीच साध्य होत नाही मुला. उलट ज्यासाठी आपण दुःख करतो त्याचा आत्मा देखील आपल्यामुळे दुःखी होतो. जन्म आणि मरण त्या भगवान शिवाच्या हाती आहे. त्याच्या इच्छेपुढे आपण काहीही करू शकत नाही. बाबा भैरवनाथ अघोरींनी अल्ताफला शांत शब्दात समजावले. बाबा, सिद्धार्थ, तुम्ही आमच्यासाठी तुमचा जीव धोक्यात घातला, आम्हाला वाचवले, थँक्स. अनिमेषने हात जोडले. तो हुंदके देऊन रडू लागला. थँक्स मला नाही, सूर्याला बोल. आज तुम्ही सगळे आहात ते सूर्यामुळेच. सूर्याने जर मला तुम्ही गडाच्या आत जात असल्याचा मेसेज केला नसता तर कदाचित मी तुमच्यापर्यंत पोहोचलो नसतो. सिद्धार्थ शांतपणे बोलला. काय? सूर्याने मेसेज केला होता? अनिमेषने सिद्धार्थकडे पाहत आश्चर्याने विचारले. सिद्धार्थने हुंकार दिला. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. गडाने अनेक वर्षांनंतर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला. अनेक वर्षांनंतर गड मोकळा श्वास घेत होता. जड अंतकरणाने सर्वजण गडावरून निघाले. ए आन्या, आलत्या, ए माकडांनो, थांबा की. मला इथंच ठेवून चाललाय वय रे? अनिमेष आणि अल्ताफला पाठीमागून कोणीतरी हाक मारत पळत येत होते. झाडे आणि अंतरही जास्त असल्यामुळे चेहरा दिसत नव्हता. जेवढे गडाच्या आतमध्ये आले होते ते सर्वच सोबत होते. मग पाठीमागून आपल्या नावाने कोण हाक मारत आहे? अनिमेष आणि अल्ताफला घाम फुटला. पळणारी व्यक्ती जवळजवळ येत होती. प्रिया आणि सिद्धी थरथरत बाबा भैरवनाथ आणि सिद्धार्थच्या जवळ उभ्या राहिल्या. धपकून सगळेच जण मागे पाहत होते. ए माकडांनो, तिथं त्या भूताटकीत मला एकट्याला सोडून आलाय भैर? दम टाकत सूर्या बोलत होता. अल्ताफ, सिद्धी, प्रिया आणि अनिमेष आ वाचून सूर्याकडे पाहत होते. काय लेका सिद्धार्थ, एवढा हात करतोय तुला, थांब थांब म्हणून, तर तसाच पुढे आलास. गुडघ्यावर हात टेकून मोठ्याने श्वास घेत सूर्या सिद्धार्थला म्हणाला. असंच तुझी मज्जा करावी म्हणलं. सिद्धार्थ हसत बोलला. वाड्याच्या वरच्या टोकाला झोके घेत होतास ना? म्हणलं बघावं अजून किती वेळ झोके घेतोय आणि सूर्या किती धाडसी आहे ते. सिद्धार्थ हसत हसत बोलला. म्हणजे तुला माहित होते सूर्य जिवंत आहे ते? मग तू का सांगितलं नाहीस आम्हाला? त्याला एकट्याला का मागे ठेवलंस? प्रियाने आश्चर्याने विचारले. तो एकटा नव्हता, मागे बघ. सिद्धार्थ हसून बोलला. त्या सर्वांनी मागे पाहिले. सिद्धार्थ जवळची ती मानवी कवटी इकडे तिकडे पाहत सूर्याच्या मागे येत होती. आईच्या गावात हे काय आता? ए सिद्धार्थ, लेका वाचव. ए भावा. सूर्या घाबरून सिद्धार्थकडे पळाला. सिद्धार्थ, बाबा भैरवनाथ अघोरी आणि त्यांचे शिष्य मोठमोठ्याने हसू लागले. घाबरू नकोस सूर्या, इथली भूताटकी संपली. तू एकटाच मागे होतास म्हणून ती नरमुंडी तुला कंपनी द्यायला आली होती. सिद्धार्थ मोठमोठ्याने हसू लागला. 5ही जणांनी डोक्याला हात लावला. अरे सूर्या, तुला तर तो सैतान घेऊन गेला होता ना? तुला अनिमेषने सगळ्या वाड्यात शोधलं सुद्धा, तू कुठेच नव्हतास. शिवाय तुझी किंकाळी मी ऐकली होती. आम्हाला वाटले तू. अल्ताफ सूर्याकडे पाहत बोलला. अरे तुम्हालाच काय, मला पण वाटलं मला तो सैतान मारणार म्हणून, पण अचानक काय झालं त्याला काय माहित.
मला वर वाड्याच्या अगदी टोकाला घेऊन गेला आणि दिलं खाली ढकलून. खाली सगळी दगडच होती म्हणून मी किंचाळलो. नशीब माझ्या हाताला खिडकीचा गज लागला. कसाबसा वर चढलो आणि दुसऱ्या बाजूने कुठं रस्ता आहे का हे बघितलं. एका ठिकाणी रस्ता दिसला. हळूहळू खाली उतरत होतो तर तुम्ही सगळे जाताना दिसला. सूर्या घाम पुसत आणि त्याच्याकडे येणाऱ्या मानवी कवटीकडे घाबरून पाहत सांगितले. अल्ताफने सूर्याला मिठी मारली. थँक्स सूर्या, तू सोबत नसतास तर सिद्धार्थ आपल्यापर्यंत पोहोचला नसता आणि आपण कोणीच जिवंत नसतो. अनिमेष प्रिया सिद्धीने सुद्धा सूर्याला आनंदाने मिठी मारली. सकाळच्या सूर्याची कोवळी किरणे गडावर सर्वत्र पसरली. प्रसन्न वातावरणात सगळे गडावरून खाली उतरले.